नमस्कार, आदाब। MKZ न्यूज में आप सभी का स्वागत। मैं हूं बबलू ठाकुर। आइए डालते हैं खबर पर एक नजर। मुंबई में लोकसभा चुनाव की तारीख 20 मई रखी गई है, जिससे मुंबई का माहौल काफी गर्म हो गया है। मुंबई की जनता काफी कश्मकश में है कि आखिर वोट किसे दें। चुनाव के माहौल को देखते हुए पुलिस प्रशासन भी हरकत में आ चुकी है। पुलिस हर छोटी बड़ी गतिविधियों पर नजर रखी है। आप देख सकते हैं कि देवनार डिवीजन तिलक नगर पुलिस थाने की हद में एसीपी और वरिष्ठ पुलिस निरीक्षक के मार्गदर्शन में रोड मार्च निकाला गया। हमारे रिपोर्टर आरिफ शेख ने वहां का जायजा लिया। आइए देखते हैं। यहाँ पे पुलिस डिपार्टमेंट की तरफ से एक मार्च निकाला गया है, जिसमें भारी तादाद में पुलिस कर्मचारी, पुलिस के अधिकारी और कई जवान ये दिखाने के लिए कि पुलिस अभी भी सक्रिय है और आने वाले चुनाव को लेके पुलिस ने यहाँ पे कमर कस ली है। जनतेला आपण संदेश त्यामध्ये देत आहे की आम्ही सगळं पोलीस फोर्स पूर्णपणे सामान्य जनतेच्या पाठीशी आहे। त्यांना कोणाला द्यायचं नाही। निर्भयतेने येऊन या लोकशाहीच्या मोठ्या उत्सवामध्ये सामील व्हायचं आहे। आपलं मतदान करायचं आहे। घराघरामधून बाहेर निघून सर्वांना आमचं आव्हान आहे की त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये सामील व्हावं। तसेच आम्ही जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, आमच्या रोजगाराचे आहेत, सगळ्या गोष्टींना प्रातिनिधिक प्राप्त आहेत, अशा लोकांना आमचा मोठा एक संदेश द्यायचा आहे की आम्ही अतिशय सक्षम आहोत त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करायला। आणि आम्ही बरेच आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आमच्यामध्ये, तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना अटकाव करणार आहोत। या दरम्यान जेव्हापासून लोकसभा इलेक्शन जाहीर झालेलं आहे त्या दरम्यान जे असामाजिक तत्व आहे अशा काही लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे का? बरोबर, आपण आपल्या विभागामधून आतापर्यंत 30 जणांना आपण तडीपार केलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्यावरती करतो आहोत। मोठ्या प्रमाणावरती आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतल्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शांतता बऱ्यापैकी। 20 तारखेला मतदान आहे, सामान्य लोकांना पण काय आव्हान कराल मतदानाबद्दल? मी सामान्य जनतेला आव्हान करेन की त्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या घरातून निघायचं आहे आणि या उत्सवात सहभागी व्हायचं आहे आणि मतदान करायचं आहे। आमचं पोलीस विभागाकडनं, मी मुंबई पोलीसकडनं पण त्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे। कैमरामैन तनवीर के साथ मैं आरिफ शेख, MKZ न्यूज मुंबई।